इत्थम शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना। आणि भगवान मधुवनात आले आणि मधुवनात आल्यानंतर भगवंताने पावा आपली बासरी वाजवायला सुरुवात केली। बासरी वाजवायला सुरुवात केली। के निशम्य गीतम तदनंगवर्धनम व्रजश्रिय कृष्ण ग्रहीत मानसा आजगुरन्योन्यमक्षतोद्यम सयत्र कांतो जवलोलकुंडला। भगवंतानी बासरी पावा वाजवायला सुरुवात केली आणि पावा या ठिकाणी गोपींच्या कानावर पोहोचला। मोठी सुंदर कथा आहे। भगवंताने जर पावा वाजवला ना तर पय गिळेना पयवासुराते आश्चर्य वाटे गगनी सुराते। वासर जर गाईला पीत असली आणि श्रीकृष्णाने वाजवली बासरी तर वासर प्यायचं विसरून जायचे। यमुनेचं वाहणारं पाणी थांबून जायचं, उडणारे पक्षी उडायचं या ठिकाणी विसरून जायचे। मुरलीधरे आधारी धरणी वेणू वेणू वाजविला कोणीने, भूलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे। पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ, नादन समाये त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी। असा श्रेष्ठ मुरलीधराचा पावा या ठिकाणी भगवान वाजवतो। आणि गोपी ते भान विसरल्या। एक गोपी स्वयंपाक करत होती तशीच खरगट्या हाताने श्रीकृष्णाकडं। एक गोपी काजळ कुंकू करत होती, काजळ घेतलं कपाळाला फासलं, कुंकूच घेतलं डोळ्यात घातलं श्रीकृष्णाकडे।